नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, काँग्रेस आणि रासव संघ या दोन्ही परस्पर विरोधी विचारधारेच्या आधारावर स्थापन झालेल्या संघटना. म्हणजे काँग्रेस हा आत्ता पक्ष असला तरी खरं तर ती एक पूर्वी सर्वपक्षीय संघटना होती. तो राजकीय पक्ष म्हणून उदयाला आलेला नाही आहे. तर रासव संघ आणि काँग्रेस हे दोघांमध्ये काय फरक आहे आणि साम्य काय आहे, दोघांचं मूल्यमापन आपण कसं करावं, दोघांची शक्तिस्थळं काय आहेत. तर काँग्रेस आणि संघ या दोन्हीही राष्ट्रभक्तीने देशभक्तीने प्रेरित झालेल्या संघटना आहेत हे मान्य करावं लागेल. आणि काँग्रेसमध्येही काही जमेच्या गोष्टी आहेत, काही म्हणजे खूप जमेच्या गोष्टी आहेत आणि संघाकडेही जमेच्या गोष्टी आहेत. काँग्रेसलाही काही उणीव, काँग्रेसमध्ये काही उणीव आहेत, काँग्रेसलाही काही मर्यादा आहेत आणि रासव संघामध्ये उणीव आहेत आणि रासव संघालाही काही मर्यादा आहेत. हे मान्य करावं लागेल. एक माफी काँग्रेस वाईट असं होणार नाही आणि एक माफी संघ वाईट असंही होणार नाही. एकतर्फी प्रचार, एकतर्फी विचार, एकतर्फी विद्वेष, एकतर्फी नफरत ही कधीही वाईटच. त्याने साध्य काही होणार नाही. दुर्दैवाने देशामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये सध्या तेच चाललेलं आहे की हे म्हणतात ते वाईट, ते म्हणतात हे वाईट. असं कधी असू शकत नाही. मंडळी, काँग्रेसचा इतिहास, याचं काँग्रेसचं मी आधी नाव घेतोय, याचं कारणच असं आहे की रासव संघ स्थापन व्हायच्या आधी 40 वर्ष पूर्वीची काँग्रेस संघटना आहे. 1885 साली काँग्रेस स्थापन झाली. सुरुवातीला त्यांच्या मागण्या वेगळ्या होत्या की सुधारणा, काँग्रेसकडून इंग्रजांकडून देशासाठी सुधारणा मागायच्या, काही सुविधा मागायच्या, काही गोष्टी लोकांच्या सोयीच्या गोष्टी मागायच्या, अशा मागण्या करायच्या. स्वातंत्र्य सुरुवातीला मागणी नव्हती, पण त्यानंतर साधारणपणे लोकमान्य टिळकांनी ताबा घेतल्यानंतर काँग्रेसचा नेतृत्व हाती घेतल्यानंतर 1990 नंतर 1890 नंतर 95 नंतर थेट स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली. लोकमान्य टिळकांनी सांगितलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तोही मिळवणारच. टिळकांनी स्वातंत्र्याची मागणी प्रथम त्या काळात काँग्रेसच्या वतीने केली. परंतु काँग्रेस पक्ष हा त्या काळात विशेष म्हणजे बहुजनांचा नव्हता. फार बहुजन कार्यकर्ते नेते असे नव्हते. हा पक्ष सर्वसामान्यांचा कधी झाला किंवा ही संघटना सर्वसामान्यांची झाली कधी, तर गांधीजींनी नेतृत्व हातात घेतलं. गांधी युगाचा उदय झाला त्या काळात. साधारणपणे गांधीजी 15 साली दक्षिण आफ्रिकेतून आले, 15-16 साली. 1-2 वर्ष त्यांचा जो आश्रम आहे तो स्थापन करण्यात त्यांची गेली. आश्रम त्यांनी जो साबरमतीला स्थापन केला कोचरब येथे, त्यामध्ये 2 वर्ष त्यांनी त्यामध्ये गेली. त्यांनी भ्रमंती केली वर्षभर आणि त्यानंतर मग त्यांनी स्वतःला राजकारणात झोकून दिलं, स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिलं. त्यानिमित्ताने मग त्यांच्या काँग्रेसचं त्यांनी काम केलं आणि काँग्रेसच्या वतीने ते स्वातंत्र्य लढा लढत होते. मग एक मुख्य त्याच्यामध्ये फरक झाला की तत्पूर्वी 1920 पर्यंत सर्वसामान्य माणूस किंवा बहुजन समाज हा काँग्रेसपासून फारकत घेतलेला होता. तो सर्व समाज हा काँग्रेसचा झाला. काँग्रेस ही बहुजन रूप तिला प्राप्त झालं, ती बहुजनवादी झाली आणि बहुजनांची झाली. गांधीजींनी हा एक मोठा फरक त्यामध्ये केला की काँग्रेसला बहुजन चेहरा देण्याचं काम, सर्वसामान्य माणसाचा चेहरा देण्याचं काम, त्यांच्या प्रश्नांशी समरस होण्याचं काम, त्यासाठी रस्त्यावर येण्याचं काम हे काँग्रेसने, हे गांधीजींनी केलं, हे मान्य करावं लागेल. त्यानंतरचा विषय असा आहे की सेवा कार्य. गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यासोबतच सेवा कार्याला जोडून घेतलं. आता स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास फारसा सांगायला नको, तो सर्वश्रुत आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यासाठी एवढा त्याग केलेला आहे
तेवढं योगदान काँग्रेस संघाचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये नाही. जरी काही ते सांगत असतील काही घटना जुजबी आहेत, त्या घटना अगदी नाममात्र आहेत, तात्कालिक आहेत. त्यामुळे ते काँग्रेसच्या हिशोबाने पण जे विचार केला तर मात्र ते कणबरी होणार, तसोबरी होणार नाहीत. त्यामुळे काँग्रेसचं योगदान हे खूप मोठं आहे, स्वातंत्र्य लढ्यासाठी खूप मोठं योगदान आहे, खूप म्हणजे सर्वोच्च योगदान आहे, हे मान्य करावंच लागेल. आता झाली दुसरी बाजू की गांधींनी एक स्वप्न बघितलं होतं आदर्श भारताचं, आदर्शवादाचं, ग्रामस्वराज्याचं, परमोच्च अशा नैतिकतेचं. त्या सगळ्याचं काय झालं? तर काँग्रेस खरंच गांधींच्या आदर्शवादाचा रस्ता घेऊन गेली का पुढे? किंवा गांधींची सेवाकार्य उभी केली? स्वातंत्र्य लढा सुरू असताना गांधीजींनी सेवाकार्य सुरू केली होती. ते गांधींचं वैशिष्ट्य हे होतं की स्वातंत्र्य लढा सुरू असताना सेवाकार्य सुरू होती. वेगवेगळ्या क्षेत्रात अगणित प्रकारची सेवाकार्य गांधींनी उभी केली. अगदी गोसेवेपासून, खादी ग्रामोद्योगपासून ते हिंदी भाषा, संस्कृत भाषा, निसर्गोपचार, ग्रामोद्धार, अशा प्रकारची नानाविध प्रकारची सेवाकार्य गांधींनी उभी केली. तर हा सगळा जो उद्देश गांधींचा होता की प्रत्येक माणसाच्या हाताला काम, साधी राहणी, उच्च विचारसरणी, उच्च टोकाची नैतिकता, आदर्शवाद, राजकारण्यांची साधी राहणी, नैतिकतेला परमोच्च स्थान, हे सगळं खरंच गांधींचा वारसा चालवला गेला का की तो सगळा मातीमोल ठरला? तर नेहरू असेपर्यंत हे सगळं खूपशा प्रमाणात चाललं होतं. नेहरूंनी गांधींचा वारसा हा नक्की चालवला होता हे मान्य करावं लागेल. आदर्शवाद नेहरूंनी गांधींचा जपला होता हे मान्य करावं लागेल. पण त्यानंतरच्या काळात काय झालं? नेहरू गेल्यानंतर मात्र स्थिती बदलली. 1.5 वर्ष फक्त शास्त्रीजी पंतप्रधान होते. शास्त्रीजीचं आदर्शवादाचं मूर्तिमंत रूप होते. गांधीजींच्या विचारांची प्रतिमूर्ती म्हणजे शास्त्रीजी होते. पण त्यानंतर सगळं शास्त्रीजी लगेच गेले, त्यानंतर सगळं बदललं आणि काँग्रेसची स्थिती ही नंतर अत्यंत थोडी दयनीय बन गेली, वाईट बनत गेली. वेगळ्या रस्त्याने काँग्रेस जाते काही शंका यायला लागली की गांधीजींचा जो आदर्शवाद होता, गांधीजींचा जो मार्ग होता, तो सोडला का काँग्रेसने? त्या मार्गावर काँग्रेस जाते आहे का? तर त्या मार्गावर काँग्रेस जाते का किंवा जात आहे का, गेली का? तर याचं उत्तर काही अंशी तरी नाही म्हणावं लागेल. अजूनही काँग्रेसला गांधींविषयी आदर आहे, तो विषय वेगळा झाला. आदरभाव सगळ्याच असणार आहे, जगाला आदर आहे, तो विषय वेगळा झाला. परंतु गांधी विचारावर आधारित ते सेवाकार्य, तो गांधींचा आदर्शवाद, ती टोकाची नैतिकता, तो सेवाभाव, ती निस्पृहता, तो त्याग, ते समर्पण, हे सगळं जे होतं गांधींनी सांगितलेला सर्वसामान्य माणसाचा विचार, अंतिम माणसाचा विचार, अंत्योदय, सर्वोदय, ग्रामोद्धार, ह्या सगळ्याचं म्हणजे गांधींनी रामराज्याची संकल्पना मांडली होती. गांधीजीने काय पद्धत रामराज्य पाहिजे होतं, ती रामराज्याची संकल्पना गांधीजीने मांडली होती. तर ते रामराज्य निर्माण करण्यात काँग्रेसचं योगदान किती आहे किंवा रामराज्य निर्माण झालं का गांधीजींच्या स्वप्नातलं? तर ते नाही. परंतु संघाचं असं आहे की संघाने मात्र डॉक्टर आंबेडकर संघाची स्थापना केल्यानंतर संघ त्यांच्या मार्गाने गेला आणि चांगले स्वयंसेवक घडवून शाखेच्या माध्यमातून चांगले त्यांनी स्वयंसेवक घडवले. जे कार्यकर्ते घडवले त्याला स्वयंसेवक हे नाव दिलं. मग त्यांचे वर्ग घेऊन, त्यांची शिबिरं घेऊन, त्यांचे प्रशिक्षण घेऊन, त्यांचे संस्कार चांगले करून, वैचारिक प्रकारचं संस्कार करून, त्यांना विचारांचं आचारांचं खतपणी घालून शुद्ध आचार विचारांचे, विशुद्ध आचारांचे, विशुद्ध विचारांचे असे त्यांनी कार्यकर्ते घडवले, माणसं घडवली आणि त्यांना प्रचारक म्हणून त्यांनी बाहेर काढलं. म्हणजे देशभर ते प्रचारक फिरले, तन मन देऊन, उच्च शिक्षित असून तन मन देऊन, आणि हे करता करता देशामध्ये
हिंदुत्वाचं जनजागरण या संघाच्या प्रचारकांनी केलं हे मान्य करावं लागेल. हे आज जो भाजपला यश मिळालेलं आहे त्यात वाटा ह्या सगळ्या मंडळींचा आहे, कारण पाया यांनी रोवलेला आहे हे मान्य करावं लागेल. आता सेवा कार्य, संघाने अशा कार्यकर्त्यांच्या जोरावर सेवा कार्य उभारले आणि ती सेवा कार्य देशभर सेवा म्हणजे खरं सांगायचं गांधीजींच्या सेवा कार्याचं जाळं काँग्रेस उभी करू शकली नाही. ठीक आहे, काही कार्यकर्ते नेते गांधीवादी आज देशभर त्यांची सेवा कार्य चालू आहेत गांधी विचारांच्या आधारावर, तो भाग वेगळा झाला. अजूनही गांधीजींच्या नावावर सेवा कार्य खूप चालू आहे देशभरामध्ये, हे जगभरामध्ये सुरू आहे, तो विषय वेगळा झाला. पण काँग्रेस सेवा कार्य गांधींची उभी करू शकली का गांधींच्या विचारधारेवर आधारित? तर नाही. पण संघ मात्र आपल्या नित्य शाखा आणखीन त्यांच्या अन्य जे त्यांचे कार्यक्रम असतात त्यातला एक भाग म्हणून सेवाकारी उभारली. वेगवेगळ्या प्रकारची, अगदी आदिवासी बांधवांपासून ते अगदी भाषा विभाग असेल, शेतकरी विभाग असेल, विद्यार्थी असेल, अशा अनेक क्षेत्रांमध्ये, कामगार विषय असेल, सहकार क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये, क्षेत्रांमध्ये संघाने सेवा कार्य उभारली आणि तिथं निस्पृह असे त्यांनी कार्यकर्ते दिले. ती निस्पृहतेने, निस्वार्थ वृत्तीने ती सेवा कार्य सुरू आहेत हे मान्य करावं लागेल. त्याचा लाभ हा जो लाभ घेऊ इच्छिते त्याला मिळत आहे, तिथे काही जातपात धर्म बघितला जात नाही हे मान्य करावं लागेल. मग आता काँग्रेसची मर्यादा आणि संघाची मर्यादा ह्या जमेच्या गोष्टी झाल्या. काँग्रेसची जमेची गोष्ट काय आहे आणि संघाची जमेची गोष्ट काय आहे? तर संघाची ही जमेची गोष्ट आहे, ही जमेची बाब आहे की संघाने सेवा कार्य उभारली आणि संघाकडं निस्वार्थी, निस्पृह, स्वतःला झोकून देणारे, समर्पणशील असे कार्यकर्ते संघाने उभे केले आणि ते अद्यापही आहेत. आता मर्यादांचा भाग आला तर मर्यादा कोणत्या आहेत? तर काँग्रेसची मर्यादा काय आहे? तर काँग्रेसची जमेची गोष्ट काय आहे की काँग्रेसची मर्यादा ही आहे की काँग्रेसने गांधीजींच्या मार्गाने जाऊन गांधीजींना जे हवं होतं ते राजकारण, समाजकारण, अर्थकारण हे काँग्रेस करू शकली नाहीत. गांधीजींचा वैचारिक वारसा जसा राबवायला, अंमलबजावणी करायला हवी होती, राबवायला हवा होता, तसा काँग्रेस वारसा तसा जतन करू शकली नाही. किंबहुना तशा गांधींच्या विचारांची काँग्रेस, गांधींचा विचार घेऊन काँग्रेस काम करू शकली नाही हे मान्य करावं लागेल. परंतु काँग्रेसची जमेची गोष्ट काय आहे? तर जो गांधींचा बहुजन चेहरा होता तो आजही काँग्रेसकडे आहे हे मान्य करावं लागेल. की सर्वसामान्य माणसाला काँग्रेस आपली आहे असं वाटतं हे निश्चित. काँग्रेसने स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च त्याग केला आहे हे मान्य करावंच लागेल. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काँग्रेसचं योगदान जगात कुठल्याही संघटनेने दिले नाही तेवढं आहे, हे मान्य करावंच लागेल. मान्य करावंच लागेल. गांधीजींच्या नेतृत्वाखाली एवढं मोठा स्वातंत्र्य लढा हा लढला गेला आणि त्यामध्ये काँग्रेसचं योगदान खूप मोठं होतं. अर्थात ते गांधीजींमुळे सगळं आहे, पण ठीक आहे, तरी पण काँग्रेसचं योगदान ते आहे हे नक्की आहे. त्यामुळे ही काँग्रेसची जमेची गोष्ट आहे. दुसरी जमेची गोष्ट काँग्रेसची आहे की काँग्रेसनी, ठीक आहे, आप सुधारणा झालेल्या आहेत. आज भारतामध्ये आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये म्हणू मोठे उद्योग आहेत. किंबहुना ONGC असेल, किंबहुना आताच्या सगळ्या कंपन्या, HP कंपनी असेल, इंडियन ऑइल आहे, किंवा IT आहे, MIT आहे, किंवा असे मोठमोठे शैक्षणिक संस्था आहेत, IIT आहे, अशा मोठमोठ्या संस्था आहेत, इस्रो आहे. ह्या सगळ्या संस्था आहे काँग्रेसने म्हणजे नेहरूनीच उभ्या केलेल्या आहेत, काँग्रेसनेच उभ्या केलेल्या आहेत. म्हणजे पायाभूत जी गोष्ट लागते देश उभारणीसाठी, रोजगार वाढण्यासाठी, देशात शिक्षण मिळण्यासाठी आणि समृद्धी येण्यासाठी जे उद्योग लागतात त्या उद्योगांचा पाया हा काँग्रेसने घातला, शैक्षणिक पाया काँग्रेसने घातला. त्यामुळे गोरगरिबाला, वंचिताला,
शोषितांना पीडितांना शिक्षण मिळालं, तो उद्योगधंदे गरीब घरचा मुलगा मुलगी शिकू लागली, हे निश्चित काँग्रेसची जमेची गोष्ट आहे, ही मान्य करावी लागेल. आणि गांधीजींनी काँग्रेसला दिलेला बहुजन चेहरा आहे, हा बहुजन चेहरा हा काँग्रेसने दिलेला आहे. अजूनही बहुजन चेहरा काँग्रेसकडे आहे. तेव्हा काँग्रेस बहुजनांची झाली, जी गांधीजींनी काँग्रेसची बहुजनांची केली, शेवटपर्यंत काँग्रेस ही अजून बहुजनांचीच आहे, हे मान्य करावं लागेल. बहुजन चेहरा टिकवण्यात काँग्रेस यशस्वी झाली, ही काँग्रेसची जमेची गोष्ट आहे. आता संघाची जमेची गोष्ट, संघाकडं चांगले कार्यकर्ते, निस्पृह निस्वार्थी लोक, कार्यकर्ते, स्वयंसेवक, प्रचारक असे आहेत, जे तन मन धनपूर्वक संघाचं काम करतात, संघाचे विचार अंतिम मानतात, त्यांच्याकडे निष्ठा आहे. कितीही संकट आली आणि कितीही काय झालं तरी, कितीही मोठं वादळ आलं तरी ही माणसं इकडची तिकडं होणार नाही, एवढी त्यांची संघाच्या नेत्यावरची, संघावरची, विचारधारेवरची अविचल श्रद्धा असते, निष्ठा असते. मोठमोठे आपण नावं घेऊ शकतो, नानाजी देशमुखांपासून, मोरोपंत पिंगळ्यांपासून, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, ते अगदी मोहनजी भागवतांपर्यंत, ही माणसं आयुष्यात इकडची तिकडं कुठेही गेली, संकटं खूप येऊन गेली, अडचणी खूप येऊन गेल्या, आणीबाणी आली, हे माणसं तत्वाची त्यांनी फारकत घेतली नाही, विचारांशी फारकत घेतली नाही आणि कुठेही इकडे तिकडे गेली नाही आणि सेवाकार्य उभारली. आज देशभर सेवाकार्य जाळं आहे, हे मान्य करावं लागेल आणि त्याचा लाभ सगळ्यांना मिळतो, हेही मान्य करावं लागेल. पण दुसरी गोष्ट अशी आहे की संघ अजूनही बहुजन चेहरा हा समाजाला देऊ शकलेला नाही. बहुजन चेहरा कितीही म्हटलं तरी अजूनही संघ बहुजनांचा होऊ शकलेला नाही, ही संघाची मर्यादा आहे. काँग्रेस ही बहुजनांची झाली आणि अजूनही बहुजनांची आहे, तसं संघ हा बहुजन चेहरा समाजाला देऊ शकलेला नाही, बहुजनांचा होऊ शकलेला नाही आहे, ही संघाची मर्यादा आहे. कितीही म्हटलं तरी ही संघाची निश्चितपणे मर्यादा आहे. अद्यापही संघ हा पांढरपेशणी या वर्गामध्येच तो, तथाकथित आपण म्हणू, ह्यामध्येच तो अडकलेला आहे, यातून तो बाहेर पडलेला नाही. जरी बहुजन कार्यकर्ते संघामध्ये असले तरी ते हाताच्या बोटावर मोजणे इतपतच आहेत. एकूण लोकसंख्येचा विचार करता ते 1% होती, 1% पण होणार नाही. त्यामुळे काँग्रेसकडे बाकी उणीव असले तरी काँग्रेस अजूनही बहुजनांची आहे. संघाकडे अजूनही जमेच्या गोष्टी अनेक असल्या तरी संघ अजूनही बहुजन चेहरा किंवा बहुजनवादी झालेले नाही आहे, ही संघाची मर्यादा आहे. त्यामुळे काँग्रेस आणि संघ या दोन्ही गोष्टींकडे, दोघांकडेही अनेक जमेच्या गोष्टी आहेत, अनेक उणीवाही आहेत. दोघांनी एकमेकाकडे एकतर्फी बोट दाखवण्यात काही अर्थ नाही आहे. दोघांचं योगदान हा देश पुढं नेण्यात, हा समाज पुढं नेण्यात, ह्या देशाची प्रगती होण्यात, देशाचं उत्कर्ष होण्यात ह्या दोघांचंही नक्की वाटा आहे. हे आपल्याला मान्य करावंच लागेल. काळानुसार काही वाईट गोष्टी घडत असतात, वाईट गोष्टी शिरत असतात, दोष शिरत असतात. हात आपला म्हणून दुखावला म्हणून हात आपण कापून टाकत नाही, तो शरीराचा एक भाग समजतो. तशा अनेक गोष्टी वाईट जरी शिरल्या असतील तरी त्या कशा काढतायत, आपल्याला त्या वाईट गोष्टींचं उच्चाटन करायचं आहे, त्या व्यक्तीला काय करायचं नाही आहे. त्यामध्ये संघटना आणि पक्ष हे नष्ट होऊन जमणार नाही आहे. त्यांच्या त्या वाईट गोष्टी केल्या पाहिजेत, कारण देशाच्या उन्नतीसाठी, देश पुढे जायचा असेल तर असे विविध पक्ष, विविध संघटना मिळूनच देश पुढे जातो, विविध विचार एकत्र येऊन देश पुढे जात असतो, समाज पुढे जात असतो आणि त्याचीच खऱ्या अर्थाने देश पुढे जाण्यासाठी गरज असते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.